श्री गुरुदेव दत्त. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु देव सर्व कार्येषु सर्वदा. नमो दैवे महादैवे शिवाय सतत नमः. नमः प्रकृती भद्राय नियता प्रणता. कृष्णाय वासुदेवाय हरय परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वंद्वातीतं गगनसदृशं सत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं त्वं नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. तराणे जयाची असे जन्मभूमी श्रीदत्त उपासनानित्य नेमी गुरु वासुदेवे कृपा पूर्णमेली. नमस्कार नाना समाधान तुकारे. बुडालो असे मी भवसागरात हाती धरा सद्गुरुमाय तात कृपा करी मजवरीची विलासा. नमस्कार माझा तुला कृष्णदास. आज या वर्षीचं हे आपलं सद्गुरु काकांचं जे उपदेश 3 किंवा उपदेश 16 जो आहे तर हे 3रं वर्ष आहे. आपण 50व्या वर्षी काकांचा अमृत महोत्सव सॉरी सुवर्ण महोत्सव जो होता अनुग्रह दिनाचा तर त्या वर्षी आपण एक संकल्प सोडला होता. 49 वर्ष पूर्ण झाल्यानंतर एक संकल्प सोडला होता. साधारणतः कोरोनाचा पिरियड होता. नुकताच कोरोना संपलेला होता आणि काहीतरी प्रत्येकाने साधन करावं ही एक त्यामागची भावना होती. आणि त्यावेळी मग काकांच्या प्रेरणेने म्हणा आपण म्हटलं सगळ्यांनी की या वर्षभराच्या काळामध्ये आपण अधिकाधिक नामस्मरण घडलं पाहिजे. काकांना जे अभिप्रेत आहे त्या काकांना अभिप्रेत असणाऱ्या गोष्टी या घडायला पाहिजे. आणि म्हणून आपण म्हटलं की वर्षभराच्या काळामध्ये आपल्या गुरुमंत्राचं पुरस्चरण करायचं. मग पुरस्चरण म्हणजे कसं तर एखाद्याचा गुरुमंत्र जर 8 अक्षरी असेल तर त्यांनी 8 लक्ष जो आहे तर हा 8 लक्ष जप करायचा. एखाद्याचा 12 लक्ष असेल त्यांनी 12 लक्ष जप करायचा. आणि खरोखर ही अत्यंत अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे की त्या वर्षभराच्या काळामध्ये जवळपास आपले जे गुरुबंधू गुरुभगिनी होत्या तर त्यांच्या सगळ्यांचे जे पुरस्चरण आहे ते पुरस्चरण कोणाचे 10 महिन्यात कोणाचे 6 महिन्यात कोणाचे 8 महिन्यात असे झाले होते. म्हणजे आपण जे म्हणतो किंवा आम्ही संसारामध्ये खूप व्यस्त आहे हे आहे तर प्रत्येक जण संसारामध्ये व्यस्त हा असतोच. परंतु हे सगळं असताना देखील आपण आपल्या उन्नतीसाठी कारण आपण जे करतो आहे ते आपण आपल्या उन्नतीसाठी करतो. सद्गुरू आपल्याला ज्यावेळी पदरात घेतात त्यावेळी ते आपला उद्धार करत असतात. आणि हा जो उद्धार आहे तर हा उद्धार काही या जन्माचाच नसतो. तर असं म्हणतात की सद्गुरूंच्या ज्यावेळी आपण समोर जातो त्यावेळी सद्गुरूंना अतीत दृष्टी म्हणजे अतीत 7 जन्म आणि पुढचे जे 7 जन्म आहे ते पुढचे 7 जन्म दिसत असतात. या बाबतीमध्ये उदाहरण द्यायचं झाल्यानंतर काकांच्या बाबतीमध्ये आपल्याला सांगता येते की ज्यावेळी काकांच्या समोर एखादी व्यक्ती जायची त्यावेळी काका त्याचा पूर्ण असा जो भूतकाळातला एखादा पट असेल तर तो जीवनपट सांगायचा. त्याचप्रमाणे भविष्यातल्या देखील ज्या घटना असतील त्या घटना सांगायच्या. मग काकांना असं 2-4 झाल्यानंतर काकांना विचारलं म्हटलं काका हे कसं काय तुम्हाला कळतं कसं काय दिसतं. त्यावेळी जे मी 11वी 12वी मध्ये असेल बालबुद्धी होती आणि काकांना अजूनही बालबुद्धीच आहे म्हणजे परंतु त्यावेळी खूप होती. मग काकांना विचारलं का कसं काय तर काकांनी मोठ्या शिताफिरी त्याचं उत्तर दिलं. कारण स्वतःकडे कोणताही मोठेपणा न घेणं हेच तर काकांचं आपल्या वैशिष्ट्य होतं. काका म्हणे की नाही नाना असं म्हणायचे की आमच्या समोर एखादी ज्यावेळी व्यक्ती येते त्यावेळी त्या व्यक्तीचे मागचे 7 जन्म आणि पुढचे 7 जन्म आम्हाला समजतात. म्हणजे सद्गुरू जे आहे तर हे सद्गुरू आपल्याला एक गोष्ट निश्चित लक्षात ठेवा की आपण सर्वजण इतके भाग्यवंत आहोत. आपल्या सगळ्यांचं जे संचित आहे जे प्रारब्ध आहे ते खरोखर इतकं मोठं आहे की आपल्याला काकांसारखे सद्गुरू लाभलेले आहेत. नानांचा आपल्याला आशीर्वाद मिळालेला आहे. नाहीतर आज आपण पाहतो जगामध्ये वावरत असताना व्यवहारामध्ये वावरत असताना अनेक सोकॉल्ड आपल्याला संत दिसतात अनेक गुरु दिसतात. परंतु आपल्या सद्गुरूंसारखा सद्गुरू हा होणेही नाही आणि झालाही नाही असं म्हटलं तर खरोखर वावगं ठरणार नाही. की ही आपली खरोखरच पूर्वजन्मीची पुण्याही आहे की काकांनी आपल्याला पदरामध्ये घेतलेलं आहे. मग हा झाला त्यांचा भाग झाला. परंतु या क्षणी
या ठिकाणी आपण देखील आपला जो स्वधर्म आहे हा स्वधर्म पाळणं प्रत्येकाने अत्यंत आवश्यक आहे. आपण नुसतं काकांनी आपल्याला अनुग्रह दिला आणि म्हणून आपण त्याच्यामध्ये मोठेपणा मानायचा, 4 ठिकाणी सांगायचं की नाही आम्ही काकांचे सच्शिष्य आहोत, काकांनी आम्हाला अनुग्रह दिलेला आहे आणि म्हणून आपली जबाबदारी संपली असं नाही, तर उलट आपली जबाबदारी वाढते आहे. कारण ते त्यांचं जे कर्तव्य आहे, त्यांचा जो धर्म आहे हा गुरुधर्म ते पूर्णपणे निभावत असतात. काकांचं एक वाक्य आहे, ते वाक्य खरोखरच सगळ्यांनी ध्यानी घेतलं पाहिजे. काका म्हणे की आम्ही एकदा त्याला पदरात घेतलं, ज्याच्यावर आमचं कृपाछत्र असलं तर ते कृपाछत्र सद्गुरूंचं असं असते की तुम्ही कितीही लांब गेले, आमच्यापासून कोणत्याही कोपऱ्यात जरी गेले तरी आमचं ते छत्र तुमच्यापर्यंत पोहोचत असतं. अशी सद्गुरू माऊली जी आहे ती सद्गुरू माऊली ही अशी कनवाळू असते. आणि शेवटी कसं आहे की माऊली ही अशी असते, आपणही पाहतो आपली आई आहे, आईवरून उदाहरण आपण देतो, लहान मुलं असतं अत्यंत कधी नाकातून शेंबूड येतो, कधी अस्वच्छ असते, परंतु आई त्याला पटकनी तो लेकरू दिसल्याबरोबर त्याला जवळ करते, त्याला लगेच त्याचे पापी घेते, हे करते. परंतु या क्षणी आपले देखील जी सद्गुरू माऊली आहे ती सद्गुरू माऊली आपल्याला देखील आपले जेही काही दोष असतील त्या दोषांसहित आपल्याला स्वीकारते. परंतु हा विचार आता आपल्याला आपण करणं अत्यंत आवश्यक आहे. कारण आपण प्रत्येक जण, आज काकांनी देह ठेवून जवळपास 15 वर्ष झालेले आहेत आणि त्यामुळे आपल्याला थोडंसं आपलं आत्मपरीक्षण करणं हे देखील अत्यंत आवश्यक आहे. की लहान लेकरू असलं, ते शेंबडं असलं, आई त्याला जवळ घेते म्हणून कायम तरी शेंबडच राहावं का, कायम तरी अस्वच्छच राहावं का? मग आपण सुद्धा काहीतरी आपल्या सद्गुरूंना जे आवडेल, आपल्या गुरुमाऊलीला जे आवडेल त्या गोष्टी आपण करण्याचा हा निश्चितपणे प्रयत्न करायलाच पाहिजे. काकांनी आपल्याला माहिती आहे की व्यक्ती आणि समष्टी हा जो भाग आहे तर वैयक्तिक उपासना ही प्रत्येकालाच दिलेली आहे. ज्यावेळी आपण अनुग्रह घेतलेला आहे त्यावेळी काकांनी प्रत्येकाला सांगितलं की तुम्ही तुमच्या मंत्राचा जप करा, तुम्ही त्रिपदी करा, सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. परंतु त्याचबरोबर त्यांनी वैयक्तिक उपासनेबरोबर सामूहिक उपासनेचे देखील महत्त्व जाणलेलं आहे आणि सामूहिक उपासना जी आहे ती सामूहिक उपासना देखील सांगितलेली आहे. आज या ठिकाणी मला एकच गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते आणि म्हणूनच मी म्हटलं की मी एक 5 मिनिटं मनोगत माझं जे आहे ते मनोगत व्यक्त करणार आहे. की काका देहामध्ये असताना जवळपास सर्वच ठिकाणी, सर्वच गावोगावी काकांनी हा त्रिपदीचा जो वृक्ष आहे, त्रिपदीचा जो वेल आहे, हा त्रिपदीचा वेल खूप मोठा वाढवलेला होता. परंतु दुर्दैवाने आज असं लक्षात येते की बरेच ठिकाणी आणि त्यातल्या त्यात कोरोनाचं एक कारण होऊन गेलं. कोरोनाच्या काळात जे कारण झालं त्याच्यानंतर बरेच ठिकाणच्या ज्या सामूहिक त्रिपदी होती त्या सामूहिक त्रिपद्या बंद पडलेल्या. आपल्या सद्गुरूंनी आपल्याला ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या गोष्टी आपण करणं अत्यंत आवश्यक आहे. मान्य आहे की आपण इथे साप्ताहिक त्रिपदी करू शकत नाही, मोठं शहर आहे, परंतु माझी अशी सर्वांना हात जोडून नम्र विनंती आहे, कळकळीची विनंती आहे की किमान आपण वर्षात महिन्यातून एकदा, नसेल महिन्यातून एकदा शक्य 2 महिन्यातून एकदा आपण सामूहिक त्रिपदी ही करायला पाहिजे. भले लांब आहे पुढं, त्याचे खूप भाग मोठा हे आहे, त्याच्यामुळे त्याचे 2 भाग करू शकतो आपण. एक हडपसरकडचा भाग जो आहे, कोथरूडकडचा जो भाग आहे तिकडचा भाग घ्यायचा, एक इकडचा जो नवीन भाग झालेला आहे तो भाग घेऊ शकतो. आणि जे सगळ्यांना सुटेबल होईल असा एखादा रविवार हा आपण त्रिपदीसाठी निवडू शकतो. एक दिवस त्याच्यामध्ये बरेचसे हे होऊ शकतात की आम्हाला एकच दिवस मिळतो रविवारचा, हे होतो, तर आपण महिन्यातून 2 महिन्यातून आपल्या सद्गुरूंसाठी 1-2 तास देखील काढू शकत नाही का? ठीक आहे, तुम्हाला 6ची वेळ नसेल, तुम्ही 4:30ला त्रिपदी म्हटली, सामूहिक त्रिपदी तरी चालते, 5 वाजता सामूहिक त्रिपदी केली तरी चालते. कारण मुळात एक गोष्ट लक्षात घ्या की आपले काका जे होते ते आपले काका कर्मठ नव्हते, तर ते इतके प्रॅक्टिकल होते, इतके व्यावहारिक होते की त्यांनी प्रत्येक गोष्टीचा विचार केला. आणि म्हणूनच त्यांनी सांगितलं की आजच्या या जगामध्ये, आजच्या याच्यामध्ये प्रत्येक जण कार्यमग्न आहे, बिझी आहे, प्रत्येकाला वेळ मिळत नाही. आणि म्हणून मग त्यांनी आपल्याला त्रिपदी आपल्या सोयीसाठी म्हणून 3 पद श्रीपाद श्रीवल्लभ नानाभाऊनी काकाभाऊनी, आता आपण म्हटलं जेमतेम अर्धा तासाच्या 35 मिनिटाच्या वरती वेळ लागेल. मग आपण 2 महिन्यातून किंवा 1 महिन्यातून 35 मिनिटंही जर आपण काढू शकत नसतो आपल्या सद्गुरूंसाठी, तर हा विचार आपण निश्चितपणे करायला पाहिजे. आपण देखील आपला जो स्वधर्म आहे हा स्वधर्म आपण लक्षात घेतला पाहिजे की शिष्याचा स्वधर्म काय आहे. मी आज या ठिकाणी एक गोष्ट तुम्हाला आणखी म्हणजे आवाहन करतो की निश्चितपणे मला माहिती आहे की तुम्ही त्रिपदी इथे पुण्यामध्ये सामूहिक त्रिपदी सुरू होईल, कारण गेल्या 2-3 महिन्यापासून सामूहिक त्रिपदी सुरू झालेली आहे. तर त्याच्याबरोबर एक असं तुम्हाला विनंती आहे
की ही जी आपण सामूहिक त्रिपदी म्हणणार आहे किंवा ही जी आपण सामूहिक त्रिपदी करतो, तर ही जर आपण 5ला ठेवली असेल तर सगळ्यांना आपण 4:30चा निरोप द्या आणि अर्धा तास का होईना आपण नामधून करावी. कारण काकांनी नामस्मरणाला अत्यंत महत्वाचं स्थान दिलेलं आहे. काका ज्यावेळी इंदोर सोडून आले, ज्यावेळी काकांनी इंदोर सोडलं आणि इकडे मलकापूर म्हणा, बुलढाणा म्हणा, खामगाव म्हणा किंवा इकडच्या भागामध्ये ज्यावेळी आले, तर त्यावेळी काकांनी जर सगळ्यात पहिलं कार्य जर कोणतं सुरू केलं असेल तर घरोघरी नामधून सुरू केलेली होती. आणि अर्धा तासाची नामधून त्या निमित्ताने घरामध्ये वातावरण निर्माण होते, एक वलय निर्माण होते. आणि ह्या ज्या गोष्टी आहेत तर या गोष्टी शेवटी आपल्या भल्यासाठी, आपल्या उद्धारासाठी आहे. आणि म्हणून या ज्या गोष्टी आहे या गोष्टी करणं अत्यंत प्रत्येकाने आवश्यक आहे. आपण म्हणूनच म्हटलं, पुन्हा एकदा तुम्हाला आवाहन करतो की महिन्यातून एकदा तरी आपण एकत्र जमलो पाहिजे. जे काय जमतील, 8-10 जण जमले 8-10 जण, परंतु त्या निमित्ताने होईल, सुरुवात होईल. कुठेतरी सुरुवात होणं जी आहे ती सुरुवात होणं अत्यंत आवश्यक असते. आणि त्यामुळे आपला स्वतःचा फायदा काहीच नाही, म्हणजे आपला स्वतःचाच त्याच्यामध्ये फायदा आहे. काकांचा त्याच्यामध्ये काही फायदा नाही आहे की किंवा काकांचा आपण म्हटलं सामूहिकरित्या, काकांचं प्रत्येक जण आपल्या वैयक्तिक घरी म्हणतोच आहे. असं होणार नाही की काकांचं सामूहिकरित्या म्हटलं म्हणून काकांना काही त्याच्यापासून मिळणार आहे. म्हणून जे काय मिळणार आहे ते आपल्याला मिळणार आहे. मग तो प्रापंचिक लाभ असो की पारमार्थिक लाभ असो, कोणताही जो लाभ असला तरी तो आपल्याला मिळणार आहे. म्हणून ही माझी तुम्हाला विनंती आहे. कारण काकांचंच एक वचन आहे की गुरुवचनावरून करावा जीव लिंबन होणं, सशिष्याचे लक्षण सांडू नये गुरुवचन, श्री गुरुवचनावरून करावा जीव लिंबन होणं. तर म्हणूनच जे सद्गुरूंचं आपलं वचन आहे, तर या सद्गुरूंच्या वचनाला आपण अगदी सर्वार्थाने जागलं पाहिजे, सर्वार्थाने ते पूर्ण करणं हे अत्यंत आवश्यक आहे. आणि म्हणूनच आपण प्रत्येकाने हा विचार करायचा आहे की एक 2 महिन्यातून का होईना, नाही महिन्यातून समजा तुला एखाद्या महिन्यात नाही जमलं तर हरकत नाही, परंतु 2 महिन्यातून का होईना एखाद्या रविवारी कोणाकडे तरी त्रिपदी ठेवल्या गेली पाहिजे. त्या निमित्ताने काकांचं असं वचन होतं की ज्या ठिकाणी त्रिपदी होईल तर त्या ठिकाणी आम्ही अवश्य येतो. मग आता काका देहात नाही आहे, परंतु या त्यांनी जे चराचरामध्ये रूप त्यांचं व्यापून घेतलेलं आहे, तर आपल्याकडे त्रिपदी झाल्यानंतर निश्चितप्रमाणे त्यांचं जे वचन आहे की त्या ठिकाणी आम्ही येणार आहे, ज्या ठिकाणी त्रिपदी आहे त्या ठिकाणी आम्ही येतच असतो आणि आम्ही येणार आहे. मग ज्या दिवशी आपल्याकडे त्रिपदी होईल त्या दिवशी निश्चितपणे तुम्हाला हा शब्द येतो की प्रत्येकाला एक वेगळी अनुभूती, काका आल्याची अनुभूती ही निश्चितपणे जाणवणारच आहे. कारण काकांना आवडणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या काकांना आवडणाऱ्या गोष्टी आपण जर करायला लागलो तर यामधून आपल्याला जे आपले अनुभव येणार आहे ते अनुभव येतात. आणि मग आपल्याला ही तक्रार करायला जागाच उरणार नाही. आपण अजून देखील आजही ही जी वेळ आहे तर या वेळेला अजून देखील आपण पटकन बोलून जातो किंवा आज काका जर देहात असते तर आमच्या सगळ्या गोष्टी झाल्या असत्या, अमुक एक झालं असतं, आम्ही पटकन काकांजवळ गेलो असतो. परंतु ही गोष्ट लक्षात घेऊन काका कुठेच गेले नाहीये. उलट काकांनी देह सोडल्यानंतर काका चराचरात व्यापक झालेले आहे. काका प्रत्येकाच्या घरी येऊन बसलेले आणि त्याच्यामुळे आपल्याला कुठेही दुसरीकडे मार्गदर्शनाची गरजच नाहीये. काकांना एकदा औरंगाबादला आम्ही गेलो होतो, शेवटच्या काकांच्या याच्यासाठी ट्रीटमेंटसाठी गेलो होतो आणि त्यावेळी मटकरी काकू ज्या होत्या, मटकरी काकू आलेल्या होत्या. डॉक्टर कोळेकरांकडे त्रिपदी झाली होती आणि त्यांनी मग काकांना विचारलं की काका मला मार्गदर्शन करा, म्हणून काहीतरी मार्गदर्शन करा. त्यावेळी पटकन काका बोलून गेले की मार्गदर्शनाची आम्हाला कधी गरज पडली नाही आणि आम्ही कोणाजवळ मार्गदर्शन मागितलं नाही. कारण ज्यावेळी आम्हाला नाना सद्गुरू रूपात लाभले त्यावेळी आम्हाला ते मार्गदर्शन कायमचे करणारे आहेत आणि करतात. तुम्हाला देखील एवढं मोठे सद्गुरू नाना लाभलेले आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला देखील मार्गदर्शनाची गरज नसावी असं काकांनी त्यांना म्हटलं. म्हणजे सांगायचं तात्पर्य एकच आहे की आपल्या घरामध्ये, प्रत्येकाच्या घरामध्ये, प्रत्येकाच्या हृदय मंदिरामध्ये काका आहेत आणि काकांना ज्या गोष्टी आवडणाऱ्या आहेत त्या गोष्टी आपण केल्या की निश्चितपणे समजा की काकांची आपल्याला अनुभूती जी आहे ती अनुभूती निश्चितपणे येणारच आहे. अधिक जास्त बोलत नाही कारण आपल्याला देखील हे सगळं आवरायचं आहे. परंतु पुन्हा एकदा कार्यक्रम जो आहे हा कार्यक्रम अत्यंत सुंदर झालेला आहे. जी काकांना अपेक्षित असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या काकांना अपेक्षित असणाऱ्या गोष्टी इथल्या सगळ्या स्वयंसेवकांनी, जे सेवक आहेत त्या सेवकांनी केलेल्या आहेत. त्यामध्ये विशेषतः वेळेचं जे काकांना नियोजन आवडायचं तो वेळेचं नियोजन, नंतर पूर्व नियोजन जे लागायचं काकांना ते पूर्व नियोजन, 2 महिन्यापासून या सगळ्या कार्यकर्त्यांची तयारी आहे, ही सगळ्या कार्यकर्त्यांची तयारी सुरू आहे. आणि त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या की आज काका अगदी प्रसन्न मनाने इथे बसलेले.
आणि आणखी एक गोष्ट सांगतो की हा जो आपला कार्यक्रम आहे याचा सद्गुरू उपदेश सोहळ्याचा, तर हा कार्यक्रम हा दिवसेंदिवस निश्चितपणे वाढता राहणार आहे. कारण ज्याप्रमाणे तराण्याला प्रगट दिनाचं महत्व आहे, त्याचप्रमाणे मी जास्त सांगत नाही, परंतु पुण्याचा जो कार्यक्रम होणार आहे तर पुण्याच्या कार्यक्रमाला देखील त्याच पद्धतीने सगळीकडे महत्व येणार आहे. ही गोष्ट आपण प्रत्येकाने लक्षात ठेवली पाहिजे. आणि म्हणूनच आपण त्या दृष्टीने काकांना ज्याही गोष्टी आवडणार आहेत त्या गोष्टींचा, नाही काही तर अनेक गोष्टी आपण नाही करू शकणार प्रत्येक जण, पण त्यांना आवडणारी एखादी गोष्ट तर आपण करू शकतो. मग ती जी गोष्ट आहे ती गोष्ट जरी आपण केली तरी देखील निश्चितपणे काका आपल्याला जवळ येतील. फक्त एक उदाहरण सांगतो आणि हे करतो की आपण म्हणतो किंवा काका नाहीये मग आता सेवा कशी करायची. तर सेवा कशी करायची तर याच्यासाठी काकांनीच, म्हणून म्हटलं काकांच्या जीवनाकडे जर आपण बघितलं तर काकांचं जीवन हे चालता बोलता पूर्ण उपनिषद आहे, चालतं बोलता वेद आहे. तर आपल्याला कुठेच जायची गरज नाही. त्यांच्या फक्त जर डोळस दृष्टीने जर आपण त्यांच्या जीवनाकडे पाहिलं तर आपल्याला सगळ्या ज्या गोष्टी आहेत या सगळ्या गोष्टी लक्षात येतात, त्या आपण खूप आपल्याला कळतात. मार्गदर्शनाची खरोखर काकांनी म्हटल्याप्रमाणे कुठेच आपल्याला गरज पडत नाही. काकांना विचारायचे लोक, काका आता मग आम्ही तर मुंबईला राहतो, आम्ही पुण्याला राहतो, मग आम्ही काही तुमची सेवा करू शकत नाही, मग कशी करायची. काका म्हणायचे की असं काही नाही आहे की फक्त हातपाय दाबले किंवा घराची झाडलूट केली तरच सेवा होते. आता उदाहरण सांगतो की काकांना ज्या गोष्टी आवडणार आहेत त्या गोष्टींची एखादी जरी गोष्ट आपण केली त्यापैकी तरी ती सेवा घडते. उदाहरणार्थ काकांना आपण ज्यावेळी गादीवर बेडशीट टाकतो तर त्यावेळी एकही सुरकुती पडलेली काकांना आवडत नव्हती. मग आपण जर हाच विचार केला गादीवर बेडशीट टाकताना की हा फक्त आपल्या मनामध्ये हा विचार, हे अनुसंधान असायला पाहिजे की नाही माझ्या काकांना एकही वळी पडलेली, एकही सुरकुती पडलेली बेडशीटवर चालत नव्हती. आणि त्या दृष्टीने तसं जर आपण बेडशीट टाकली तर ती निश्चितपणे काकांना सेवा पोहोचते. हे लक्षात घ्या. आपली जरी ती आपण हा भाव ठेवलेला असला किंवा बेडशीटवर वळी नको, परंतु आपण त्या ठिकाणी काकांची अनुसंधान साधलेलं आहे, त्या ठिकाणी आपण म्हटलेलं आहे का आपण वळी नकोय, सुरकुती नकोय, कारण माझ्या काकांना ती गोष्ट आवडत नाही. आणि अशा प्रकारे आपण सेवा करू शकतो. सेवेसाठी देहरूपामध्येच सद्गुरू असले पाहिजे असं नाही आहे. तर सद्गुरू निर्गुण अवस्थेमध्ये गेल्यानंतर, निर्गुण रूपात गेल्यानंतर देखील प्रत्येकाने जी सेवा आहे ती प्रत्येकाने सेवा जर रुजू केली तर ते आपल्या चरणी सेवा ही रुजू करून घेतील. ही आजचा जो कार्यक्रम आहे तर हा कार्यक्रम खरोखरच अत्यंत सुंदर असं झालेला आहे. पुढच्या वेळेस आणखी उपस्थिती राहील, ज्यांच्यापर्यंत आपण पोहोचलो नाही ते लोक देखील निश्चितपणे होईल. या निमित्ताने आणखी एक गोष्ट सांगावीशी वाटते की आता आपण अनायसे काकांच्या शिस्तीबद्दल, काकांच्या नियोजनाबद्दल बोललेलो आहे आणि आपण सगळे काकांच्या अनुग्रहित आहोत. मग यावेळी माझ्या असं लक्षात आलेलं होतं की ज्यावेळी आपण लिस्ट पाहिली, आपण लिस्ट मागच्या कार्यक्रमांच्या लिस्ट पाहतो आणि ती लिस्ट पाहत असताना जवळपास 20 ते 30% लोक असे आहेत की त्यांचे फोन नंबर्स बदललेले आहेत, परंतु ते फोन नंबर बदललेले असल्यामुळे आणि त्यांनी ते इथे अपडेट न केल्यामुळे त्यांच्यापर्यंत आपण पोहोचू शकलो. ही गोष्ट काकांच्या शिस्तीच्या अत्यंत विरोधात आहे. हे प्रत्येकाने लक्षात घ्या. प्रत्येकाने इथे जर आपण आपला फोन नंबर जर दिलेला असेल, कॉन्टॅक्ट नंबर दिलेला असेल, पत्ता जर दिलेला असेल आणि तो जर कॉन्टॅक्ट नंबर जर आपला बदलला असेल, फोन नंबर जर आपला बदलला असेल तर हे आपलं कर्तव्य आहे की आपण या ठिकाणी तो अपडेट करायला पाहिजे. तर प्रत्येकाने ही गोष्ट लक्षात घ्या की ज्यांचे कोणाचे फोन नंबर्स नवीन असतील त्यांनी इथे ते नोंदवा, म्हणजे पुढच्या दृष्टीने आणखी सोयीस्कर होते. आणि आपल्याला प्रत्येकालाच हे काम करायचं आहे, प्रत्येकालाच सेवा करायची आहे, प्रत्येकाला ते उत्सवाचं कार्य करायचं आहे. त्याच्यामुळे आज हे करत असतील, उद्या आणखी दुसरे कोणीतरी येणार आहे करायला, नवीन टीम येणार आहे. प्रत्येकाला प्रत्येक सेवा ही घडली पाहिजे आणि भविष्यामध्ये कोणाला त्रास होऊ नये म्हणून ही खबरदारी आपण प्रत्येकाने घेतली पाहिजे की आपलं जे हे असतील कॉन्टॅक्ट नंबर असतील, पत्ते असतील तर ते अपडेट करून घेणं ही जबाबदारी आपली स्वतःची आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा आणि या ठिकाणी आपण थांबूया. अवधूत चिंतन श्री गुरुदेव.